सन्मान्य व्यासपीठ आणि समोर जमलेल्या सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार. खरं तर वेळ 4ची होती, 4 ते 6, कारण सकाळी 10 वाजल्यापासून तुमच्या मेळाव्याला सुरुवात होणार होती. मी तर विचार केला, मला असं वाटतं मस्के साहेबांशी बोलताना पण मी बोलली मला खुर्च्या उचलायला जायचं आहे का म्हणून, कारण कार्यक्रमाची वेळ हो हो कारण कार्यक्रमाची वेळ ते बोलले की नाही सगळेजण असणार आहेत, तुम्ही काळजी करू नका. पण महिला म्हटलं की मला असं वाटतं की जेवणाची वेळ झाली आणि जेवण झाल्यानंतर सुस्ती होते आणि त्यानंतर महिला बऱ्यापैकी घरी निघून जातील. पण इथे आल्यानंतर फार आनंद होतोय की भरगतचा असा हॉल भरलेला आहे, एकही महिला उठून गेलेली नाही. खरं तर चौगुले साहेबांचं कौतुक करायला पाहिजे की महिला आघाडी संपूर्ण इथे थांबलेली आहे त्यांच्या प्रेमापोटी. खरं तर खूप आनंद होतो अशा प्रकारे महिला मेळावा आज या ठिकाणी मार्गदर्शन मेळावा. मला असं वाटतं मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही फार लहान आहोत. आपण पण गेले अनेक वर्ष ह्या प्रभागात काम करत असाल, ह्या पक्षात काम करत असाल, पण मला असं वाटतं की आत्ता आपली मरगळ कुठेतरी झाडायची आणि नव्याने आपल्याला कामाची सुरुवात करायची आहे. बराच कालांतराने मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांना 1.5-2 वर्ष होत आहेत आणि आत्तापर्यंत तर्कवितर्क होते की त्यांचा कार्यकाळ संपायच्या आधी कदाचित त्यांचं मुख्यमंत्रीपद जाईल, त्यांना कोर्टाकडून काहीतरी निर्णय येईल आणि त्यांना मुख्यमंत्रीपद सोडायला लागेल. अशा परिस्थितीत लोक बरीचशी काठावर थांबली होती आणि आत्ता ती कुठेतरी मला असं वाटतं मार्गी लागलेली आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला देखील नव्याने या कामाची सुरुवात करायची आहे. कारण बऱ्यापैकी आपण गेली 1.5-2 वर्ष संघर्ष करतोय, पण खरा संघर्ष आता चालू होते कारण लोकसभा आणि विधानसभाच्या इलेक्शन्स लागणार आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे. महिला आघाडी म्हटलं की सगळीकडे हेवे दावे असतातच, जसं त्यांनी सांगितलं की सोनं आणि साडी याच्यातच आपण गुरफडलेलो असतो. पण खऱ्या अर्थाने आमचं पक्षाचं एक भाग्य आहे की तुमच्यासारखी महिला आघाडी आहे. कुठलेही मानधन किंवा कुठलाही पगार न घेता आपण आपल्या पैशातून आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असता, प्रत्येक मेळाव्याला असेल, मोर्चाला असेल, कुठलंही म्हणजे आमच्याकडून तुम्हाला कुठलीही दिले जात नाही तरी पण आपण ह्या सगळ्याजणी उपस्थित राहतात. त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून कौतुक करते आणि खरंच खूप चांगल्या प्रकारचं काम आपण करत आहात. जसं मुख्यमंत्री एकटे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत, दौरा करतायत आणि त्यांच्या कामाची पोचपावती पंतप्रधान देखील देत आहेत. पण खरं एकटा माणूस लढून चालणार नाही, कारण मला असं वाटतं जिथे राजा असतो तिथे प्रजा असते आणि प्रजानी आपलं काम जर चोख बजावलं तर राजा देखील चांगल्या ह्याच्यावर काम करू शकतो. प्रत्येक वेळी राजानेच काम केलं पाहिजे आणि प्रजेने काम नाही केलं तरी चालेल असं होत नाही. पण आपल्या माध्यमातून पण आपण पण तेवढीच कामं केली पाहिजे, लोकांच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. जसं आता आपण शिवदूत आणि ही संकल्पना आणतो की प्रत्येक घरात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाची पावती आपल्याला द्यायची आहे. प्रत्येक घरात जाऊन आपण त्यांना काय अडचण आहे ही जाणून घ्यायचं आहे. हे प्रत्येकाने केलं पाहिजे मला असं वाटतं आणि बऱ्यापैकी आपल्या त्या कामाची सुरुवात झालेली आहे. प्रत्येक प्रभागातून महिलांना समोरच्याला जास्त ऐकायची सवय नसते, तरी पण बऱ्यापैकी आपण 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत बसून ऐकतं, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं माझ्या आधीचे वक्ते होते त्यांनी बोललं पाहिजे होतं पण त्या पण वेळेवर आल्यात, पण त्याच्या आधी मला बोलायला मिळालं. पण खरंच खूप आनंद वाटतो की आपण अशा प्रकारे सगळ्याजणी एकत्र येऊन इथे काम करतोय. कार्यकर्ता हा असा असला पाहिजे, कुठल्या नेत्याला आपल्याला मोठं करायचं आहे, आपल्याला पक्षाला मोठं करायचं आहे. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या आवडीची आणि निवडीचीच महिला असली पाहिजे, ती कार्यकर्ती बनली पाहिजे. पण खरं तर जी महिला रस्त्यावर उतरून आपलं काम करते तिला पण आपण संधी दिली पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येक वेळी असं होतं की जी महिला माझी पर्स धरते किंवा माझी चपला उचलते तिलाच मी पुढे करेल आणि जी खऱ्या अर्थाने काम करते तिला कुठेतरी मागे ठेवेल, अशी जी परंपरा आपल्या बऱ्यापैकी चालू असते. पण ती कुठेतरी आपण डावलून ज्या खऱ्या अर्थाने काम करतायत त्यांना आपण मान सन्मान दिलाच पाहिजे. आणि त्या प्रकारे आपण ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे जमलेला आहात आपल्या नेत्याला, कारण आपला नेता मोठा झाला तरच आपण मोठं होतो. त्यामुळे आपल्या नेत्याला मोठं करण्यासाठी आपण देखील तेवढंच काम करणं अपेक्षित आहे आणि आपण चांगलं काम कराल या प्रभागामध्ये. कारण आता येणारी लोकसभा आहे आणि मला असं वाटतं फेब्रुवारी एंडिंगपर्यंत कदाचित आचारसंहिता लागेल, पण त्याच्या आधी आपल्याला सर्व कामं जी राहिलेली आहेत आपली ती पूर्ण केली पाहिजे. परत प्रत्येक लोकांपर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे आणि आपण जेवढं काम कराल तेवढंच आपला नेता मोठा होईल, एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगते. आणि मला आवर्जून या कार्यक्रमासाठी बोलवलं, कारण मला माहिती आहे आता मी जास्ती बोलणं अपेक्षित नाही, कारण अजून 2-3 जण बोलायचे आहेत. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र.